त्याच्यानंतर इलेक्शन झाल्याच्या नंतर भाऊ त्यावेळेस अपक्ष उभं होती. इलेक्शन झाल्याच्या नंतर आमची अशी परिस्थिती झाली का इकून घुले पाटील उभं होते, इकून डाकणे उभं होते. तर याने काय केलं, जे आम्ही भाऊचे जे कार्यकर्ते होते का याने आम्हाला उसाला तोडच देत नव्हते. याने आम्हाला म्हणजे एकदम वाईट टाकल्याने गंमत केली. तर मग मी एक सहज भाऊला, आता एवढासा लहान कार्यकर्ता छोटा मुलगा, मी भाऊला फोन केला. म्हणलं भाऊ असं असं आहे, आमचं लय परिस्थिती बेकार झाली. ते म्हणजे झालं काय, मला आम्हाला टोळी द्याय ना. त्यावेळेस रुद्रेश्वरच्या कारखान्याच्या टोळ्या या मुंगी परिसरात येतच नव्हत्या, कारण इथं फुल्याच्या राहायचे भेंड्या सहकारीच्या, आणि हे बी कारखाना नवीनच झाला तर केदारेश्वर, त्यांच्या काही टोळ्या राहायच्या, काही प्रवाराच्या राहायच्या. पण प्रवारात त्यावेळेस मुंगीच इकडे मुंगी भागात यायचं, मुंगी गटच त्यांनी बंद करून टाकला, त्यांच्याकडे जास्त होत झालं. तर भाऊ मला म्हणे तू कारखान्यावर जाय. मग मी कारखान्यावर गेलो. त्या वयात भाऊनी मला ते म्हणे कारखान्यावर गेल्याच्या नंतर डमाळ साहेब त्यांचे शेतकी अधिकारी त्याने आम्हाला इतकी सोय केली, चहा नाश्ता. भाऊनी सांगितलं बाबा, भाऊने तुम्हाला लय म्हणजे माझे लय जवळचे मित्र आहे, माझे जवळचे कार्यकर्ते, आणि आम्ही मित्राच्या लागी नव्हतो समजा, आमचं वय कमी असल्यामुळं. आणि त्यावेळेस भाऊनी मला 2 टोळ्या दिल्या. 2 टोळ्याच्या माध्यमातून आम्ही बरेचसे असे, त्यावेळेस मशिनरी नसल्यामुळं बरेचसे असे ऊस काढले जे आमचे वंचित लोक होते. वंचित म्हणजे कोणते का भाऊचे काम करणारे, तर आम्ही त्यांची ऊस काढली. असं आम्हाला भाऊनी बरेचसे असे इथून पुढे बी समजा त्याच्यानंतर बी लई आमचे कामं केले.